हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मस्त अशी बोटनेक ब्लाउज डिझाइन जी आहे अगदी कमी वेळात आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे जर कापड असेल, म्हणजे एक वर्कचं आणि प्लेनचं कापड असेल, तर तुम्ही ही डिझाइन जी आहे नक्की बनवू शकता आणि एकदम कमी वेळात आणि खूप छान दिसते घातल्यानंतर सुद्धा। तर बोटनेक डिझाइन आहे आणि ते कापड तुम्ही बघू शकता। आपण जे कापड आहे तर ते एक 9.5-10 इंचापर्यंतचे कापड आहे, त्याची लेंथ आहे। तर ही डिझाइन त्यामध्ये आपली पूर्ण रेडी होते। तर सगळ्यात आधी बॅक पार्ट मी इथे कट करून घेतलेला आहे। तर आपला बॅक पार्ट जो आहे 15 इंचाचा आहे, पण या डिझाइनसाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे यामध्ये घ्यावं लागतं, कारण दोन पीसमध्ये हे जे आपलं बॅक नेक आहे कटिंग होतं। तर त्यामुळे बॉटमला आपण काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्हाला ही डिझाइन बनवायची आहे तर त्यावेळी बॅक पार्ट जो आहे 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिनसाठी। तर 36 साइजची आपण इथे जी बोटनेक ब्लाउज डिझाइन आहे तर ती बनवणार आहोत। तर त्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच, 11.5 इंच मी छाती घेतलेली आहे। आपला जो मुंडा आहे तर तो 7.5 इंचावरती मी घेतलेला आहे। कमर 9.5 इंचावरती घेतलेली आहे। आता जी गळा रुंदी आहे बोटनेक ब्लाउजला मी ती देणार आहे 4 इंच। तर हे बघा, मी गळा रुंदी 4 इंच घेतलेली आहे। आता त्यानंतर 3 इंचावरती आपण गळ्याचा जो शेप आहे तर तो असा एक स्क्वेअर आकारामध्ये मार्किंग करायचा आणि जी गळ्याची लेंथ आहे तर तुम्हाला किती डीप घालायला आवडतं त्या हिशोबाने तुम्ही इथे जे गळ्याचं मार्किंग आहे तर ते करू शकता। तर मी 10.5 वरती केलेला आहे, पण तुम्हाला जर जास्त गळा डीप घालायला आवडत असेल तर तुम्ही 11-11.5 इंचावरती सुद्धा गळा जो आपला हा घेऊ शकता। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथे एक शेप द्यायचा आहे गळ्याचा। तर हा आपला बोटनेकचा वरच्या साईडचा गळ्याचा जो शेप आहे तर तो येतो। त्याच्यानंतर मी 1 इंच असं खाली घेतलेला आहे, 3 इंचाच्या खाली मी 1 इंच घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण देणार आहोत शेप। आपण असं एक पॅटर्न इथं मार्किंग करत आहोत, जे आपण वरच्या साईडला आहे वर्कचं कापड पूर्ण वापरणार आहोत। असं आपण एक मुंड्याच्या साईडला सुद्धा मी 1 इंच खाली घेतलेला आहे आणि जिथं आपण 3 इंच घेतलं होतं त्याच्या साईडला आपण 1 इंच घेऊन असा एक शेप दिलेला आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही बॅक साईडला असा शेप देऊ शकता। तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तरवरतीच कटिंग करायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे एकदम सिंपल पद्धतीने आपण हा जो शेप आहे गळ्याचा देऊ शकता। तर या गळ्याच्या थोडंसं मी तर 1.5 इंच खाली घेतलेलं आहे, कारण प्रॉपर आपल्याला जर गळ्याचा शेप पाहिजे असेल तर थोडंफार आपल्याला टोक जे आहे खाली घ्यावं लागतं या डिझाइनसाठी। तर आता सगळ्यात आधी जो मी 3 इंचाचा गळा जो मार्किंग केला होता तर तो इथं कट करणार आहे। आता त्यानंतर आपण हा दुसरा शेप इथं कट करून घ्यायचा आहे। जसं की मी म्हटलं, हा जो पॅटर्न आहे, ही जी डिझाइन आहे तर ती 2 पीसमध्ये कट होते। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही अस्तरवरती सगळ्यात आधी असा गळा जो आहे कटिंग करून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपलं 2 पीसमध्ये आपलं बॅक नेकचा जो गळा आहे तर तो कट झालेला आहे। तर आता आपला वरचा जो पार्ट आहे तर तो आपण काढणार आहोत वर्कच्या कपड्यामध्ये, आणि जो आपला बॉटमचा पार्ट आहे तर तो आपण काढणार आहोत प्लेन कपड्यामध्ये। तर हे बघा, आपला वरचा जो पार्ट होता अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट इथं बसतोय। तर यामध्ये आपल्याला कोणताही जोड वगैरे लावायला लागत नाही। जर तुमचं कापड इतकं वर्कचं नसेल तर तुम्ही काठामध्ये सुद्धा ही डिझाइन जी आहे, काठपदराच्या साडीमध्ये जी डिझाइन आहे तर ती बनवू शकता। म्हणजे काठ जे आहेत असे दोन्ही जोडून सेंटरला काठामध्ये सुद्धा ही जी डिझाइन आहे खूप छान होते। तर हे बघा, मी वरचा पार्ट असा वर्कच्या कपड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। आता थोडंसं इथं कापड जे आहे मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, कारण शिवत्या वेळी आपल्याला व्यवस्थित येतं, कुठेही कमी जास्त होत नाही। तर त्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला थोडंसं तो कट करून घ्यायचं आहे। तर आता आपण एक वरचा जो पार्ट आपला होता पहिला पार्ट तो आपण वर्कच्या कपड्यामध्ये कट केलेला आहे। तर आपला दुसरा जो पार्ट आहे तर तो आपण असा प्लेन कपड्यामध्ये कट करायचा आहे। आणि तो बघू शकता आपलं छातीचं टोक होतं तर ते थोडंसं बाहेर येत होतं। आता आपण तिथे नंतर जोड लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण दुसराही पार्ट जो आहे मेन कापडावरती असा कट करून घ्यायचा आहे। तर या डिझाइनसाठी कंपल्सरी तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा बॅक साईडला घ्यावंच लागतं। जर तुम्ही नाही घेतलं तर कापड जे आहे पूर्ण उंची जी आहे ब्लाउजची तुमची कमी होऊ शकते। तर त्यामुळे मी परत एकदा सांगते की ज्यावेळी तुम्हाला ही डिझाइन बनवायची असेल तर त्यावेळी तुम्ही बॅक पार्ट ज्यावेळी काढता अस्तरवरती तर त्यावेळी एक साईडला म्हणजे बॉटमला जे आहे 1 इंच आपल्याला एक एक्स्ट्रा घ्यायला हवं मार्जिनसाठी।
तर आता सगळ्यात आधी आपण जोड लावून घेणार आहोत. जे छातीला जोड आले होते बॅक साईडला इथं बघू शकता आपले जे कोण होते तर ते बाहेर येत होते अस्तरचे, तर आपण सगळ्यात आधी इथं जोड लावून घेणार आहोत. तर हे बघा अशा टाईप आपण इथं जे जोड आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत आपले जे कोण बाहेर येत होते ते. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण हे जे जोड आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत. तर आता आपण सगळ्यात आधी इथं गळा तयार करून घ्यायचा आहे. तर सरळ कापडावरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर जो शेप आपण इथं अस्तरमध्ये कट केलेला आहे बरोबर त्या शेपनुसार आपण इथं टीप मारायची आहे. कारण अस्तर जे आहे आपल्याला आतल्या साईडला पलटी करायचं आहे, त्यामुळे सरळ कापडावरती अस्तर ठेवून त्यावरती आपण टीप मारणार आहोत एक अर्ध्या इंचच्या स्पेसवरती. जास्तही नाही घ्यायचा आणि जो शेप आपण दिलेला आहे प्रॉपर कटिंग केलेला आहे तर त्याच शेपनुसार आपण अगदी व्यवस्थितपणे फिनिशिंग सोबत इथं टीप मारायची आहे. तर एक्स्ट्राचं जितकं कापड आपलं शिल्लक राहिलं होतं आतल्या साईडचं ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं. परत त्याला छोटे छोटे आपण इथं कट्सही द्यायचे आहेत जेणेकरून जो शेप आहे अगदी व्यवस्थित आपला प्रॉपर दिसेल. आता अस्तर आतल्या साईडला जसं की मगाशी म्हटलं होतं अस्तर आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं. तर तुम्ही याच्यावरती एक नाजूक अशी लेस सुद्धा लावू शकता. तर मी लेस इथं लावलेली नाही कारण वरचं आपलं कापड जे आहे पूर्ण वर्कच असल्यामुळे बॉटमचा जो भाग आहे मी पूर्ण प्लेनच ठेवलेला आहे. तर यामध्ये मी कोणतीही लेस वगैरे वापरलेली नाही. आता आपण याच्यावरती देणार आहोत एक दाबटीप. तर शेप बघू शकता गळ्याचा एकदम आपला छान असा निघलेला आहे आणि त्याच्यावरती आपण असे दाबटीप देत आहोत. तर ही जी टोकं आहे दोन्ही साईडची तर ते अगदी व्यवस्थित आपण पेनाने काढून घ्यायचे आहेत, तरच आपला जो गेटअप आहे या ब्लाऊजचा तर तो दिसतो. आता परत आपण मेन कापड आणि अस्तर जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं. एक्स्ट्राचं सगळं कापड इथं कट करून घ्यायचं आणि जसं की आपण नेहमीप्रमाणे आपल्या ब्लाऊजला टक्स मारतो तसे टक्स मारून घ्यायचे आहेत. आता हे बघा पूर्ण मी मेन कापड आणि अस्तर जे आहे जॉईंट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून आपण याला टक्स मारून घ्यायचे आहेत. तर टक्ससुद्धा मी अर्धा इंचापेक्षा थोडंसं कापड जे आहे कमी धरतो, जास्त टक्समध्ये मी कापड धरत नाही. तर आता आपला बॉटमचा पार्ट जो आहे तर तो असा रेडी झालेला आहे. तर आता आपला वरचा जो पार्ट होता तर तो अशा टाईप आपण तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच बघू शकता सर्व कापडावरती आपण अस्तर ठेवलेला आहे आणि जो बॉटमला आपण टीप मारलेली आहे गळ्याला आपण टीप मारलेली नाही, फक्त बॉटमला टीप मारून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण कट करून घेतलेलं आहे. सोबत आपण इथं छोटे छोटे कट्स दिलेले आहेत कारण जो शेप आहे अगदी व्यवस्थित येतो कट्स दिल्यामुळे. आता आतल्या साईडला जे कापड आहे पूर्ण पलटी करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण अशी एक दाबटीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा याच्यावरती आपण अशी एक दाबटीप मारून घ्यायची. आता हे सुद्धा पूर्ण मेन कापड आणि आपलं जे अस्तर आहे जोडून घ्यायचं आहे आणि याचं सुद्धा जे कापड आपलं एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं आहे तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं. तर हे बघा आता आपण अशा टाईप इथं जोडून घ्यायचं आहे. तर जोडताना सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीचं माप मोजून घ्यायचं. तर या ब्लाऊजचं जे आपलं पूर्ण उंचीचं माप आहे तर ते 14 इंच प्रॉपर येतं शिवून. तर इथं 15 इंच आलेलं आहे कारण आता आपण जे शोल्डर जोडतो, कमरपट्टी जोडतो तर एकदम प्रॉपर आपलं जे माप आहे तर ते 14 इंच येतं.
तर आता जे माझं माप आहे तर ते 15 इंच आलेलं आहे। तर हे बघा, तर पूर्ण उंचीचं माप घेऊनच मग आपण हे जे पार्ट आहेत दोन्ही तर ते जॉईंट करून घ्यायचे आहेत। आता ज्या वेळेस मी शोल्डर जोडेन, कमरपट्टी जोडेन, तर त्यावेळी प्रॉपर माझं जे माप आहे 14 इंच ब्लाऊजचं येतं। तर सगळ्यात आधी आपण असं माप घेऊन इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे जोडून घेतलेले आहेत। तर हे बघा, अगदी व्यवस्थित आपलं जे फिनिशिंग आहे तर ते आलेलं आहे। तर त्या सेंटरला जर तुम्हाला वाटलं की थोडासा तो घोळ पडत आहे तर तुम्ही वरच्या साईडला थोडीशी टिप मारू शकता, तर त्याने एकदम छान लुक येतो आणि परफेक्ट आपला जो शेप आहे गळ्याचा तर तो दिसतो। तर आता आपण गळ्याला वरच्या साईडला लावून घेणार आहोत पट्टी, तर तुम्ही इथं पायपिंग सुद्धा लावू शकता। तर क्रॉसमध्ये इथं पट्टी काढून घ्यायची आहे आपण 1 इंचाची आणि त्यानंतर त्याला असे कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून जी पट्टी आहे व्यवस्थित अशी आतल्या साईडला फोल्ड होईल। तर हे बघा, आतल्या साईडला अगदी व्यवस्थितपणे फोल्ड झालेली आहे। तर हे बघा, आपला जो ब्लाऊजचा नेक आहे खूप मस्त असं झालेला आहे। तर आता आपण नॉट्स आणि लटकन लावून घेणार आहोत। तर लटकन सुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता, म्हणजे तुम्ही डिझाईनचे करू शकता किंवा रेडीमेड सुद्धा लावू शकता। आता फायनल जो लुक आहे आपल्या ब्लाऊजचा तर तो तुम्ही बघू शकता। तर 36 साईजचं प्रिन्सेस कट बोटनेक इथं ब्लाऊज जे आहे मी रेडी केलेला आहे। सोबत आपला जो फ्रंटचा गळा आहे तर तो सुद्धा मी तर डीपमध्ये ठेवलेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे तर ती सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता। तर हा बघा, आपला बॅक पार्ट खूप मस्त आणि फिनिशिंग सोबत आपला जो बॅक पार्ट आहे तर तो तयार झालेला आहे। तर मी नॉट दिलेली आहे गोल्डन कलरची, कारण गोल्डन कलर त्याच्यामध्ये आहे तर त्यामुळे मी नॉट गोल्डन कलरची दिलेली आहे। आणि जसं की आपलं जे वर्कचं कापड होतं तर ते थोडं शिल्लक राहिलं होतं, तर त्याचे मी छोटे छोटे इथं लटकन केलेले आहेत 2। सोबत मी कमरपट्टी वगैरे लावून पूर्ण आपलं जे ब्लाऊज आहे इथं रेडी केलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।